प्रगती, राज्याचा विकास ही फक्त माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधान मोदी यांचीच जबाबदारी आहे का अध्यक्ष महाराज? मग कधी कधी भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा या अधिकाऱ्यांनी म्हणजे पर्टिक्युलर ज्यांनी या विषयामध्ये दुर्लक्ष केलं यांनी घेतली की नाही अशी शंका उपस्थित व्हावी, एवढे मुद्दे अध्यक्ष महाराज मी मांडणार आहे। खरं तर आपण म्हणतो की देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, सिलसिला ये बाद मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारतीय रहना चाहिए। खरं तर अध्यक्ष महाराज मला सांगा, एक चांगली MIDC तिथं करण्यासाठी मी पहिलं पत्र अध्यक्ष महाराज कधी दिलं तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2009 मध्ये मी माननीय मंत्री महोदयांना सर्व कागद देतो। अध्यक्ष महाराज मी लहानपणी आईच्या कडून एक गोष्ट ऐकली होती, चिवताई चिवताई दार उघड, पण अधिकारी ती कथा आत्मसात करतात, दार उघडतच नाही। अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मंत्री महोदय पत्र देतो, तुम्ही तुमच्या बैठकीत मांडा आणि तुमचा आडनावच नाही काय, नाही न ऐकणारा नाही, ठीक आहे? त्यामुळे तुम्ही नाही ऐकायचं नाही, ते काही सांगतील आपण नाही ऐकायचं। अध्यक्ष महाराज मी खरं एक पहिलं पत्र 2009 ला अध्यक्ष महाराज 20 मार्च 2010 प्रादेशिक अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की या संदर्भामध्ये MIDCच्या स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करा। बघ माझी एक सवय होती जी आता तुटली, मी इतका मागे लागायचो अध्यक्ष महाराज, पण आता कमी झाली, पुन्हा मग ती जुनी सवय आत्मसात करावी लागली। मग दुसरं पत्र 23 जुलै 2010 याच्यामध्ये महाव्यवस्थापक भूसंपादन जागेचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी नागपूर यांच्याकडून प्राप्त होतात, कार्यवाही केली झाली। मग तिसरं 29 जुलै, हे माझी पत्र नाही तिकडून आलेली, माझी तर खूप पत्र आहे। 29 जुलै 2010 हे माननीय दर्डासाहेब होते, त्यांचं पत्र आहे। त्यांनी सांगितलं की एक ना हरकत प्रमाणपत्र आम्हाला घ्यायचं आहे, तेवढं घेऊ आणि MIDC करू। मग 16 ऑगस्ट 2010चं पत्र की मौजा कोसंबीर रीट या संदर्भामध्ये 7/12 व गाव नकाशाची प्रत आपल्याकडे सादर झाली, चिवताई दार। मग अध्यक्ष महाराज 21 ऑगस्ट 2010 एक बैठक मी शेवटी या ठिकाणी गावली, जशी बैठक मंत्री महोदयांना विनंती करणार आहे, फक्त मंत्री महोदयांची बैठक फुटफुग होईल मग, पण त्या बैठकीमध्ये पुन्हा 31 मार्च 2010 ची बैठक होती, इतिवृत्त ऑगस्ट मध्ये आलं। म्हणजे आपण गती आपल्या प्रशासनाची, मी सरकारला कोणी दोष देणार नाही, मार्च मध्ये त्या बैठकीचं इतिवृत्त हे मी आपल्याला देतो रेकॉर्ड मध्ये जे आहे, 21/8/2010 31 मार्च 2010 झालेल्या बैठकीचं मग इतिवृत्त ते यायला 5 महिने आणि त्याच्यामध्ये पुन्हा सांगितलं की पोंभुर्णा येथे 200 हेक्टर औद्योगिक क्षेत्राऐवजी किमान 500 हेक्टरचा विचार व्हावा। म्हणजे 200ची तर केलीच नाही, पण एखादा माणूस गेला की नाश्ता करा, नाही ना तुम्ही पंचपक्वान्याचं जेवण घेऊन जा, हेही नाही तेही नाही, असं अध्यक्ष महाराज झालं। मग 20/9/2010 पुन्हा एकदा प्रादेशिक अधिकाऱ्यांनी एक NOC साठी प्रमाणपत्र पाठवलं। मग पुन्हा अध्यक्ष महाराज कोणाच्या सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना आली, त्यांनी काय केलं अध्यक्ष महाराज की या संदर्भामध्ये नदी पासून 300 मीटर ही जागा आहे की नाही हे तपासायचा पुन्हा एकदा प्रयत्न, पण मोजायला काय लागते 300 मीटर? आता त्या Amazon मध्ये अशा मशीन्स आहे एका मिनिटात मोजता येते, पण अध्यक्ष महाराज ठीक आहे, मी असं समजतो की 2010 मध्ये Amazon नव्हतं, तरी 300 मीटर नदीसाठी त्यागा। मग शेवटी मी त्रासून मग नंतर नारायण राणे साहेबांना 2011 मध्ये, तेव्हा ते उद्योग मंत्री होते, त्यांना पत्र पाठवायला सुरू केले। मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पत्र गेल्यावर त्यांचा 11व्यांदा मला निरोप आला की तुम्ही पत्र पाठवू नका, मी हे काम करतो। विश्वास ठेवला की आवच नारायण आहे, त्याच्यावर विश्वास नाही ठेवल्यात आपण काय करू शकतो, आणि म्हणून विश्वास ठेवला। मग काही झालं नाही, मग पुन्हा सुरू केलं। मग मी कपास सूचना मांडली अध्यक्ष महाराज, कपास सूचना 214 20 जुलै 2012 आणि या संदर्भात रिव्हर पॉलिसी बाबतचा अहवाल अजून पाटबंधारे विभागाकडून येणे आहे, असं पुन्हा एक साचेबंद उत्तर, कदाचित आपल्याकडे पेस्ट करण्याची सवय लागली आहे ते उत्तर आलं। मग पोंभुर्णा MIDC साठी पुन्हा 23 जुलै 2013, म्हणजे हा मी जुना कागदावधी सांगतोय, जो माननीय मंत्री महोदय हे कागद मी तुम्ही बाजूलाच आहे त्यामुळे हे नाही तर पद्धत अध्यक्षांच्या थ्रू द्यायची आहे। आता माझी विनंती काय अध्यक्ष महाराज
मान्य मंत्री महोदय अतिशय युवा आहे, अतिशय कार्यक्षम आहे. माझ्या मनात दूर दूरपर्यंत शंका नाही, कारण विदर्भाचे असल्यामुळे ते कार्यक्षम आहेच, याबद्दल काही कोणाला सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. विदर्भाचा प्रत्येक माणूस कार्यक्षम असतो, याबद्दल माझ्याही मनात शंका नाही. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, माझी स्पेशल विनंती माननीय मंत्री महोदयांना आहे की मी जर इतका प्रयत्न करतोय तर अध्यक्ष महाराज, आपण नोटिफिकेशन मग शेवटी 1 जुलै 2015 प्रकरण 6ची अधिसूचना आपण जाहीर केली. मग कलम 23(2) अधिसूचना 20/12/2018 केली. अध्यक्ष महाराज, खरं तर मला अपेक्षा होती, ठीक आहे नॅचरली काम होतं, मला माहीत नव्हतं की नॅचरली इतका उशीर लागतो. तर मग या MIDCचे हे कोण अधिकारी एकदा तपासलं पाहिजे. नसती निपटारा कायदा केल्यावरही त्या नसती निपटारा कायद्याची धज्जिया उडवणारा किंवा याच्यावर काही स्पेशल उद्योग विभागाने स्कॉलरशिपसाठी खर्च करून यांचा अभ्यास कसा करता येईल तौगनिक, की काम न करता मग याच्यावर काही PhD करता येईल का, हे अध्यक्ष महाराज पाहिलं पाहिजे. आता शेवटी त्रासून शेतकरी माझ्याकडे आले. मी पत्र लिहिलं की कमीत कमी तुम्ही देत नाही तर भीक नको, पण आवर ना, नाही तर डिनोटिफाय तरी करा. लोकांना 15-15 वर्ष, म्हणजे प्रभू रामाचा 14 वर्ष वनवास मी समजून घेतला, पण तो रावणाचा काळ होता. हा कुणाचा आहे? हा तर श्रीराम भक्ताचा आहे. इथं 15 वर्षाचा वनवास कसा होऊ शकतो अध्यक्ष महाराज? आणि म्हणून माझ्या स्पेसिफिक मंत्री महोदय 4 मागण्या आहे. आपण एक कार्यक्षम मंत्रीच नाही, आपल्याला काही मोठा हिमालया एवढ्या मोठ्या परिवाराचा वारसा आहे. आणि म्हणून पहिली मागणी की आपण एक चांगली बैठक घ्या, आणि त्यामध्ये बैठकीमध्ये सुद्धा अधिकारी येताना असे अधिकारी आणू नका की जे अधिकारी, ठीक आहे मी मोठ्या साहेबांना सांगतो, मी निर्णय करू शकत नाही, हा माझा अधिकार नाही, असं म्हणणारे अधिकारी चुकवून. असे अधिकारी बोलवायचे असेल तर मग तुम्ही एक नवीन विधेयक आणा, त्याला लिहा की काम न करणाऱ्या अधिकाऱ्याला मारझोड करणारे विधेयक क्रमांक 65 असं आणा आणि मग बैठक घ्या. पण तसं करू नका चूक. तुम्ही चांगले जे ज्यांना निर्णय करण्याचा, ऑन दी स्पॉट निर्णय करण्याचा अधिकार, पैसे वाढवून द्या. दुसरं, आपण स्वतः एक दौरा चंद्रपूरमध्ये करा. आता एवढा उशीर लागलाच आहे, एकदा चंद्रपूरचं आतिथ्य घ्या, पाहुणचार घ्या आणि चंद्रपूरमध्ये पोंभुर्णा बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. नंबर 3, एक राज्य उद्योग मित्र चंद्रपूरमध्ये घेऊन टाका. त्याच्याशिवाय तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्याची कल्पना येणार नाही. आणि हा आमच्यासाठी सुद्धा एक सुयोग आहे की विदर्भाचाच एक राज्यमंत्री आहे, आणि विदर्भाचा राज्यमंत्री म्हणून नाईक परिवाराची परंपरा सांगणारे आहे. माझी विनंती आहे, आणि दर वाढवून देता येईल का हे तपासलं पाहिजे. विशेष बाब म्हणून तुम्ही जसं समृद्धी महामार्गाला नियमाच्या बाहेर जाऊन वाढवून दिले, मग पुढे काही ठिकाणी वाढवून देणार आहे, ते एकदा करा ना. आणि याच्यावरही एकदा श्वेतपत्रिका काढा की महाराष्ट्रामध्ये कोणत्या क्षेत्रात किती उद्योग आहे. अन्यथा आम्ही विदर्भाचा आवाज बुलंद करता करता ओरडता गेलो, नंतर लक्षात आलं की हुशार होते काही लोक, आपल्याच हातून म्हणजे पाहुण्याच्या हातूनच कार्यक्रम केला आणि विदर्भ पुन्हा मागे ठेवला. असं होऊ नये. नाईक साहेब, जिंदगी आती है, जिंदगी जाती है, यादें रहती है. तुम्ही असा निर्णय करा, कोणाला घाबरायचं कधीच नाही, कोणी काही बिघडवू शकत नाही आपलं. तुम्ही निश्चितपणे हे 4 मुद्द्यावर उत्तर द्यावं. मागे काय झालं, मी मुद्दाम सांगितलं की तुम्हाला उत्तर देताना सहजता यावी, सुलभता यावी म्हणून सांगितलं आहे. पण मला वाटतं की तुम्ही या 4 मुद्द्यावर, आणि इथून जाताना या विधान भवनामध्ये एवढे महामानव आहे, मनातल्या मनात एक संकल्प आणि शपथ घेऊन जा की 3 महिन्यात MIDC करतो.